पुन्हा एकदा स्वागत आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे धुळ्याच्या साक्रीतून। इथे जोरदार आणि मुसळधार पाऊस सुरू आहे। अक्कलपाडा, जामखेडी आणि मालनगाव इथे जलप्रकल्पांमध्ये मोठा जलसाठा उपलब्ध झालाय। धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय। शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतलाय आणि या सर्व परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नागेंद्र मोरे यांनी। धुळे जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून होत असलेल्या सलग पावसामुळे अक्कलपाडा धरण असेल, मानगाव असेल, तसेच जामखेडी प्रकल्प असतील, हे पूर्ण क्षमतेने भरला आहे। त्यामुळे पाण्याचा विसर्ग जो आहे तो पांझरा नदीत करण्यात आला होता। काल आपण पाहिलं 49,500 क्युसेस पाण्याचा विसर्ग हा पांझरा नदीमध्ये करण्यात आला होता। त्यामुळे धुळे शहरातील तीनही महत्वाचे जे वाहतुकीचे पूल होते ते पूर्णपणे बंद करण्यात आले होते। त्यामुळे वाहतुकीचा मोठा समस्या या ठिकाणी निर्माण झाली होती आणि पांझरा नदी पात्रामध्ये आपण सध्या पाहू शकता की मोठा पाणी जलसाठा हा सध्या स्थितीला देखील पांझरा नदी पात्रामध्ये होत आहे। अक्कलपाडा धरणामधून आता साधारणतः काल 49,500 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता। आता या पाण्याच्या वेगामध्ये कमी करण्यात आला आहे। सध्या 10 ते 12,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग हा सध्या पांझरा नदीमध्ये होत आहे आणि आज पावसाने गेल्या 3 दिवसांपासून हवामान विभागाच्या वतीनं धुळे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। त्यातच शिक्षण विभागाच्या वतीनं पूर परिस्थितीची लक्षात घेता आज शाळांना सुट्टी देण्यात आली आहे। त्यामुळे ब्रिटिशकालीन जो काही मोठा पूल आहे त्या पाण्याचा वेग बघता हा पूल देखील या ठिकाणी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आले आहे। आज धुळे शहरातील सर्वच शाळा महाविद्यालय हे बंद असणार आहे। विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीनं हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। NDTV मराठीसाठी नागेंद्र मोरे, धुळे।